भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांचं ट्विट बघायला मिळतंय। विधान परिषदेचे आमदार रणजित मोहिते यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केलेले आहे। रणजित मोहिते यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। माळशिरसमध्ये राम सातपुते यांचा पराभव झालेला आहे, मात्र सध्या भाजपमध्येच या ठिकाणी जुंपल्याचं दिसतंय। त्यांचं ट्विट नेमकं काय आहे ते देखील आपण बघणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देत आहे। गणेश, एकीकडे महायुतीचा संपूर्ण राज्यभरामध्ये असा विजय होतो, तर दुसरीकडे भाजपमधलाच हा अंतर्गत कलह समोर येतो, नेमकं काय सांगाल? नक्कीच भाजपमधला अंतर्गत कलह आहे तो आता बाहेर येताना पाहायला मिळतोय, कारण की माळशिरसमध्ये आहे ते उत्तमराव जानकर जे शरद पवार गटाचे होते आणि त्याचबरोबर माळशिरसचे जे आमदार होते राम सातपुते यांच्यामध्ये खरं तर ही लढाई पाहायला मिळत होती। मात्र राम सातपुते लोकसभेच्या वेळेमध्ये आहे ते मोहिते कुटुंबामध्ये फूट पडली आणि फूट पडल्यानंतरून मात्र भाजपचे विधान परिषदेवरती आमदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आहे राम सातपुते यांचं काम केलं नसल्याचं आहे ते चित्र पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा देखील आरोप आहे ते राम सातपुतेंनी केलेला आहे, कारण की साखर कारखान्यांना एवढी मदत दिली, त्याचबरोबर पक्षाच्या विरोधामध्ये आमदार हारण्यासाठी पैशांचं वाटप केलं, पोलिंग बूथवर असणाऱ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांची देखील मारहाण केली, अशा पद्धतीचे थेट गंभीर आरोपच आहे ते आता राम सातपुते यांनी ट्विट माध्यमातून केलेले। त्यामुळे भाजपमधला अंतर्गत वाद आहे तो चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय आणि याचमुळे रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी देखील मागणी आता वरिष्ठांकडे। धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।